राज्यातल्या सिंचन घोटाळ्याबाबत देवेंद्र फडणवीसांनी एक नवा दावा केलेला आहे। सिंचन घोटाळ्याचे आरोप खरे आहेत, पण या घोटाळ्यामध्ये अजित पवार दोषी नाहीत असं फडणवीस म्हणाले। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीसांनी हे मोठं वक्तव्य केलंय। अजित पवार हे केवळ त्या खात्याचे मंत्री म्हणून जबाबदार होते, पण अजित पवारांविरोधात कुठलाही पुरावा मिळाला नाही असंही फडणवीस म्हणाले। तर सिंचन घोटाळ्याबाबत देवेंद्र फडणवीसांनी नेमका काय दावा केलेला आहे त्यावर एक नजर टाकूयात। सिंचन घोटाळा अजित पवार निर्दोष असल्याचं म्हटलं गेलेलं आहे। प्रश्न होता 2014ला सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवारांवर आरोप करणं ही चूक होती का, त्यावरती नेमकं काय उत्तर ते आपण पाहतोय। भ्रष्टाचार थांबला आणि टेंडर देण्यासाठी सर्व नियम बदलले गेलेत। अजित पवार सिंचन विभागाचे प्रमुख होते म्हणून त्यांच्यावरती हे आरोप करण्यात आलेले होते। तर शेवटी आम्ही तपास संस्था काय सांगतात तेच स्वीकारणार ना, असं अखेर देवेंद्र फडणवीस म्हणाले। दरम्यान फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी अजित पवार आणि फडणवीसांना घेरण्याचा प्रयत्न केलाय, पाहूयात। आता हे देवेंद्र फडणवीसांना हा जावई शोध कधी लागला हे त्यांनी सांगितलं पाहिजे, आणि तो जर सांगितला असेल तर त्यांनी पंतप्रधानांना का ब्रीफ केलं नाही। आज पंतप्रधानांच्याकडं देशातल्या भ्रष्टाचाराबद्दल जास्त माहिती आहे का देवेंद्र फडणवीसांच्याकडे आहे। जर माझ्या देशाचा पंतप्रधान एखादा आरोप करतो तो मी ग्राह्य धरायचा का देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं ग्राह्य धरायचं। त्यावेळेला आम्हाला ते आहे असं वाटलं, पण ज्या वेळेला तपास यंत्रणांनी पूर्णपणाचा तपास केला, सर्व तपास यंत्रणांनी, त्यावेळेला त्याच्यामध्ये अजितदादा किंवा सुनील तटकरेंचा काही सहभाग आढळून आलेला नाही असं स्पष्टपणाने देवेंद्रजींनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। मी उलट देवेंद्रजींचे मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी ही स्पष्टपणाची भूमिका सांगितली। ही चौकशी होऊन सुद्धा 7-8 वर्ष झालेली आहेत, त्यामुळे याच नावाखाली बदनाम करण्याचा जो प्रयत्न केला जातो तो किती विफल आहे ते आपल्याला त्या ठिकाणी त्यानिमित्ताने पाहायला मिळतं। ते कोणालाही क्लीन चिट, त्याने नरेंद्र मोदींनाही तो अधिकार आहे, त्या अमित शहाना पण अधिकार आहे, आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांना आहे। कोर्टात कुठलंही काही प्रकरण चालू द्यायची गरज नाही, क्लीन चिट हेच देऊ शकतात, अशा पद्धतीचं हे वागतात आहे। एकाकडे चक्की पिसिंग सांगायचं आणि एकीकडे आता क्लीन चिट झालेलं आहे हे सांगायला हे मागं पडत नाही। पण उद्या अजून पुन्हा सरकार बदललं की पुन्हा ते त्यांच्यावर आरोप लागेल हे आपण नाकारता येत नाही। अजित पवाराला आपण तुरुंगात टाकणार होता, चक्की पिसिंग, त्यांचं किसिंग करताय, पिसिंगच्या ऐवजी त्याच्यावर बोला। तुमचे कोणाबरोबर फोटो आहे ते यापूर्वी आलेले आहेत। आपल्या बंगल्यावरती कोणाचा वावर असतो आणि कोण कोण होतं त्याच्यात मला पडायचं नाही। आपल्या आणि आपल्या कुटुंबाचे फोटो कोणाबरोबर असतात, फोटो येतात, लोक येतात गर्दीमध्ये, फोटो काढतात। आपण सार्वजनिक जीवनामध्ये आहोत, ते विसरलेले दिसतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।